नमस्ते. तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे जे क्वेश्चन मी दिलेले आहे ते टोटली महत्त्वाचे क्वेश्चन आहे आणि यामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, स्वातंत्र्योत्तर काळ आणि आपल्या महाराष्ट्रातील चळवळ ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा शेअर करा. तर चला बघूया आपण क्वेश्चन. सिंधू संस्कृतीतील बंदर हे कोणते होते? तर ते बंदर होते लोथल. ऋग्वेद कोणत्या भाषेत लिहिला गेला आहे? तर ऋग्वेद लिहिला गेलेला आहे संस्कृत भाषेमध्ये. नंतर महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर ऑप्शन आहे 22वे, 23वे, 24वे, 25वे. तर उत्तर आहे 24वे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंतरचा आपण चौथा प्रश्न बघूया. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? तर गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? तर ऑप्शन आहे सारनाथ, कुशीनगर, बोधगया आणि राजगुरू. तर आपला ऑप्शन आहे सी नंबर, बोधगया. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? ऑप्शन आहे अशोक, बिंदुसार, चंद्रगुप्त मौर्य, कनिष्क. तर उत्तर आहे आपलं सी नंबरचं, चंद्रगुप्त मौर्य. नंतरचा प्रश्न आहे अशोकाच्या शिलालेखाची लिपी कोणती होती? देवनागरी, ब्राह्मी, उर्दू, तमिळ. तर आपला ऑप्शन नंबर म्हणजे उत्तर आहे बी, ब्राह्मी. सातवाहनाची राजधानी कोणती होती? तर ऑप्शन आहे पैठण, पुणे, नाशिक, रायगड. तर उत्तर आहे पैठण. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर, औरंगाबाद, जालना, वर्धा. तर औरंगाबादला आहे. वेरूळ लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? ऑप्शन आहे बौद्ध, जैन, हिंदू किंवा मग सर्व. तर ऑप्शन नंबर आहे डी उत्तर आपलं आहे, कारण सर्व धर्माशी संबंधित आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर आपल्याला माहिती आहे शिवनेरीला जन्म झाला. नंतरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 1674ला राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674ला. अफजलखानाचा वध कुठे झाला? तर अफजलखानाचा वध झाला प्रतापगड इथे. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? शिवाजी महाराजांचे गुरु होते रामदास स्वामी. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. नंतरचा प्रश्न बघू. अष्टप्रधान मंडळातील अमात्यांचे कार्य काय? तर अमात्याचे कार्य आहे न्यायदान करणे. ठीक आहे. पेशवाईचा अंत कधी झाला? तर पेशवाईचा अंत झाला 1818मध्ये. 1818मध्ये पेशवाईचा अंत झाला आणि नंतर आपल्या इथे इंग्रजांचं राज्य सुरू झालं. लक्षात आलं का? इंग्रजांचं राज्य सुरू झालं. तर नंतरचा प्रश्न बघू. मुलीसाठी पहिली शाळा कोणी काढली? तर फुले दाम्पत्याने. महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुणे इथे काढली, भिडेवाडा इथे. ठीक आहे. केसरी वृत्तपत्राचे संस्थापक कोण? तर त्यांचे टिळकजी होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं कोणी म्हटलं? टिळकाने म्हटलं. भारत छोडो आंदोलन कधी झालं? तर भारत छोडो आंदोलन 1942ला झालं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960ला झाली. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. अशा प्रकारे इथे व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.